जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात। बघा मित्रांनो, अखेर पीक विम्याला वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता ही सुरुवात कोणकोणत्या जिल्ह्यात झालेली आहे आणि कशी कशी झालेली आहे ते आपण आता बघूया। शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे की या 7 जिल्ह्यांमध्ये शेवटच्या टप्प्यातील पीक विम्याचे वाटप शनिवारपासून सुरू होणार आहे। एकूण 2355 कोटीचे वाटप सुरू। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेटेड झालेला आहे अशा शेतकऱ्यांचा पीक विमा खात्यात येणार। महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश। पात्र जिल्ह्याची शेतकऱ्यांची यादी। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट। पोस्ट खराब क्षेत्रावर पीक विमा भरला असेल तर संपूर्ण क्लेम रद्द होणार। पीक विमा चुकीची असेल तरीही पीक विमा मिळणार नाही। तर बघा मित्रांनो, कोणते जिल्हे पात्र, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार। गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते। अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे। काही दिवसापूर्वी यवतमाळ पासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे। यानंतर आता प्रतीक्षेत असलेल्या हिंगोली, नांदेड या ठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू आहे। यात हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती। त्यानुसार शेतकऱ्याच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे। याचबरोबर धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, संभाजीनगर, जालना, परभणी, अहमदनगर, नाशिक, धुळे, बीड, नांदेड, पुणे, लातूर याचबरोबर बीड, संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यातही पीक विमा वितरण सुरू झाले आहे। धाराशिव जिल्ह्यात 6,206 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे वितरण सुरू आहे। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेले होते अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये वितरण कॅल्क्युलेशन सुरू आहे। तसेच नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील प्रतीक्षेत आहे। या शेतकऱ्याचे देखील कॅल्क्युलेशन ची प्रक्रिया सुरू आहे। सोलापूर आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची पॉलिसी रिजेक्ट केल्या जात आहे। यामध्ये बोगस पॉलिसी प्रकरण, शिवाय क्षेत्र जास्त दाखवणे, पीक पाण्याचा क्षेत्र नसणे, शिवाय महत्त्वाचे कारण म्हणजे पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरणे। समज 1 गुंठा पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरलेला असेल तरी सुद्धा ती पॉलिसी सरसकट बाद केली जात आहे। तर अशा प्रकारे पॉलिस्या बाद होत आहे। तुम्ही पाहितलंच असेल, बोगस पॉलिस्या सुद्धा रद्द करण्यात येत आहे। ज्या पॉलिस्या सिलेक्ट झाल्या त्याच शेतकऱ्यांना हे पीक विम्याचे वितरण मिळणार आहे। तर या जिल्ह्यात कॅल्क्युलेशनची प्रक्रिया दरम्यान उर्वरित जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे। या जिल्ह्यामध्ये देखील लवकरात लवकर पीक विमा वाटपास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। तसेच सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूरसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणात पीक विमा मंजूर झालेला असून शेतकऱ्याच्या वैयक्तिक क्लेमचा कॅल्क्युलेशन अद्याप अपडेट दाखवत असल्याचे चित्र आहे। तर या जिल्ह्यामध्ये अजून पीक विमा कॅल्क्युलेट झाल्याचे काही अपडेट दाखवत नाही। ते अपडेट आल्यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। तरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलची बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर पीक विम्याबद्दल आणि योजनेबद्दल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर बातमी येईल याची अपेक्षा ठेवतो। धन्यवाद।